साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था द्वारा अण्णाभाऊ साठे की 106वीं जयंती धूमधाम से मनाई गई। अण्णाभाऊ साठे की जयंती पर नरेश बर्डे भाजपा पदाधिकारी ने अपनी प्रतिक्रिया दी और कहा कि अण्णाभाऊ साठे ने समाज के गरीब वर्ग के लिए आंदोलन कर उन्हें न्याय दिलाने का प्रयास किया। तो आइए देखते हैं विराट न्यूज लाइव 24 की मनीष नगर से यह खास रिपोर्ट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलांच्या जय राऊजी। अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे गोरगरीब पीडित या लोकांच्यासाठी न्याय देण्यासाठी त्यांनी त्या काळात आंदोलनं केले, लढले ते आणि आज आपण त्या जयंतीचा आज उत्साह तुम्हाला दिसत आहे। फक्त फोटो काढून जयंती साजऱ्या करण्यापेक्षा त्यांचे विचार मांडले, त्यांनी ज्या समाजासाठी काम केलं त्या समाजासाठी आपण काय करू शकतो का याचं अवलोकन करण्याचा आजचा दिवस आहे। मी आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त ज्या मातंग समाजाने शासनाकडे ते न्याय मागितलेला आहे त्यामुळे आमचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचा जो एकत्र आरक्षण आहे त्यातून आम्हाला वेगळं असं आरक्षण द्यावं मी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सरकार यांना विनंती करतो। त्या आज प्रत्येक मुलगा हा एका आरक्षणामुळे पुढे आलेला आहे, प्रत्येक समाजातला एक माणसं आरक्षणामुळे तर त्यांना एक वेगळं आरक्षण देण्यास त्याच्या समाजाची प्रगती होईल लक्ष द्यावे। अण्णाभाऊ साठे हे लोकशाही न्याय कसं मिळेल म्हणजे त्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यांनी सर्वांना अण्णाभाऊ त्यांचे विचार खालच्या स्तराच्या लोकांपर्यंत कसे बोलतील असं आपण विचार करावा। विनंती आहे शासनाला त्या अण्णाभाऊ साठेंनी जी समाजासाठी केलेलं आहे या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारसाठी केलेलं आहे त्याची आठवण म्हणून आज अण्णाभाऊ साठेच्या दिवशी एक सार्वजनिक सुट्टी सरकारने करावी अशी मी या समाजातर्फे मी माझ्या सरकारला विनंती शाहीर साहित्यकार अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज समाजाच्या माध्यमातून एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। इथे मोठा पुतळा बसवला पाहिजे यासाठी महानगरपालिकेने एक प्रस्ताव पारित केलेला आहे। मागची 1500 स्क्वेअर फीट जागा शासनाकडून घेऊन 22 फीट उंचीचा मोठा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा इथे बसवायचा असं ठरवलेलं आहे। त्याचप्रमाणे समाजाची एक बैठक झाली होती, त्या बैठकीत एक निवेदन देण्यात आला होता की लहुजी उस्ताद यांच्या नावाने एक समाज भवन झाला पाहिजे। हज हाऊसच्या मागे 50 लाख रुपये महानगरपालिकेने बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे। लहुजी उस्ताद यांच्या नावाने एक समाज भवनसुद्धा हे होणार आहे। याशिवाय आणखीन समाजाची एक मागणी होती की परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस असो तेव्हा महानगरपालिका भीमगीतांचा कार्यक्रम घेतो, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा एक अण्णाभाऊ साठे यांची जेवढे हे शाहीर होते म्हणून एक मोठा कार्यक्रम अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांचा झाला पाहिजे। तो कार्यक्रम लवकरात लवकर 15 ऑगस्टच्या अलीकडेच घेण्यात येईल याची हमी देतो आणि त्याची तारीख जेव्हा कळेल तेव्हा सर्व समाज बांधवांनी एकत्रित यावा। अण्णाभाऊंचा विचार जनसामान्यपर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टीने महानगरपालिका हे सर्व कार्यक्रम करणार आहे।